ही नवीन चीज बघितली ना मला तरी करावं असं वाटतं, तर असंच माझं काहीतरी चालू होतं. म्हणजे जुनी चीज पण त्याला नवीन तरीक्याने करायला खूप आवडतं. मला बघलं की मी तर ते ट्राय करून बघतेच. तर असंच माझं काहीतरी इथं चालू होतं. सर्वात आधी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं मी. तेल टाकून लगेच त्याच्यामध्ये थोडेसे जिरे राई टाकले, थोडं लसूण टाकलं, थोडे कांदे टाकून मस्त त्याला परतून घेतलं. ते चांगलं लाल झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरच्याची पेस्ट टाकून घेतली, जी की मी आधीच पिसून ठेवली होती. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, मीठ टाकले चवीनुसार. त्यानंतर लगेच इथं आलूचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं मी. ते आलूचं बॅटर पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. तुम्हाला समजलं असेल आता पत्र की मी काय बनवते. हो, मी आलूचे परोठेच बनवते. तर लगेच मी इथं परतून घेतले त्याला, मस्त असं बॅटर तयार करून घेतला त्याचा. त्यानंतर हेच अलग तरीका ह्यानंतर बघायला मिळणार आहे तुम्हाला, जे की मी इथं लगे बनवणार आहे. तर 2 चपात्या लाटले मी. असं कधी करत नाही मी, असं मध्ये आपलं पुरणपोळी भरल्यासारखं भरून करते हमेशा. पण आज काहीतरी नवीन बघितलं होतं तर म्हणलं करूनच बघते. तर लगेच त्याला त्या चपातीला मस्त असं बॅटर लावलं त्याच्यावर. मग त्याच्यानंतर ते दुसरी जी चपाती बनवली होती ते त्याच्यावर टाकून असं छान त्याला चिटकवून घेतली मी. चिटकून त्याला असं मस्त भाजून घेतले, तर खूप छान, खूप टेस्टी झाले होते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, आणि कोणी केलेलं असलं आधीच तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.